सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. मात्र या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभेच्या वेळेस अपेक्षित गर्दी न जमल्याने शिंदे गटाच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे वैरागसह संपूर्ण बार्शी तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना शिंदे, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी महाआघाडी तयार झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या महाआघाडीचा थेट परिणाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील प्रतिसादावर झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांचा उदासीन प्रतिसाद आणि रिकाम्या खुर्च्यांनी सत्ताधारी गटाची चिंता वाढवली असून येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. वैरागमधील सभेतून शिंदे गटाला अपेक्षित राजकीय ताकद दाखवता आली नाही. तसेच एकूण चित्र असून बार्शी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत या सभेतून मिळत आहेत. अपयशानं खचून न जाता जिद्दीनं पेटून उठावं लागतं. उठ आणि लढ. एक पाऊलही माघार घेऊ नको अशी आपल्या उमेदवारांना पाठीवर थाप देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तर आपण प्रत्येकाला ज्या गावात जाईल त्या गावात टाकून झाला प्रवेश, आणि काही किरपत्र आहे का प्रवेशाची. माणसाने मनापासून यावं, माणसाला मनापासून येण्यास प्रवृत्त करावं. तसं त्या माणसासाठी आपण काहीतरी केलंय ते दाखवावं. प्रवेश झाला म्हणजे विकास झाला असं जर तुमचं गणित असेल तर ते तुमचं साफ चुकीचं आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील या तालुक्यातील सर्व जनता सुज्ञ आहे. आपण कितीही प्रवेश द्या, हे तुम्ही प्रवेश फक्त वर्गासारखे भर उन्हामध्ये ही सभा होती आहे.